संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारत भूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, तसेच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक बालिकांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने मंगल मैत्री अर्पण करतो, मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून ज्या परिवारामध्ये आजचा हा धम्म संस्कार म्हणजे ठाणे जिल्ह्यातील कोणतं गाव, कळवा खारेगाव ना, इथे वास्तव्याला असणारा हा परिवार भांगरे परिवार आणि गायकवाड परिवार दोन्ही परिवाराप्रती मी प्रथमतः मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो। भांगरे परिवारातील या धम्म संस्काराच्या निमित्ताने उपासिका चैताली या ताईंचा गर्भमंगल धम्म संस्कार विधी आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। तेव्हा विशेषतः चैताली ताई यांच्याबद्दल, त्यांच्या गर्भातील बाळाबद्दल आणि त्यांचा संपूर्ण परिवार, अमित भांगरे त्यांची छोटी मुलगी सुद्धा आहे अन्विका, संपूर्ण भांगरे परिवार, आपल्या संपूर्ण परिवाराप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, जो धम्म संस्कार आज आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत, हा धम्म संस्कार मानवी जीवनातील सर्वात पहिला संस्कार मानला जातो। कारण बघा, बाळाचा म्हणजे आणखीन जन्म झाला पण नाही, म्हणजे बाळ ते आणखी गर्भातच आहे, बाळाचा आणखी जन्म झाला पण नाही, पण त्या बाळावर संस्कार टाकण्याची प्रक्रिया आपण या संस्कार विधीपासून सुरू केलेली आहे। म्हणजे या संस्काराचा विशेष परिणाम बाळाच्या मनावरती होत असतो। हा संस्कार त्यासाठीच महत्वाचा आहे की जसं गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाची शारीरिक वाढ तर होईल, पुढील 9 महिने 9 दिवसांपर्यंत विशिष्ट निसर्गाने ठरवलेल्या वेळेपर्यंत त्या बाळाची शारीरिक वाढ तर नक्कीच होईल, परंतु शारीरिक वाढीसोबत त्या बाळाच्या मनाचा विकास व्हावा याकरिता हा गर्भमंगल धम्म संस्कार विधी संपन्न केला जातो। इतका हा विधी महत्वाचा आहे कारण तो बाळ आणखी जन्मास आला नाही, जन्मास आता येणार आहे, पण आजपासूनच म्हणजे आतापासूनच त्या बाळाच्या मनावर संस्कार टाकण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। विशिष्ट कालावधी झाल्यानंतर म्हणजे 3 महिने गर्भ पूर्ण झाल्यानंतर तिथून त्या बाळाच्या मनाच्या विकासाला सुरुवात होत असते आणि पुढील 7 महिन्यांपर्यंत किंवा प्रसूती होईपर्यंत, डिलिव्हरी होईपर्यंत त्या बाळाचं मन फार झपाट्याने संस्कारित होत असते आणि म्हणून त्या कालावधीमध्ये त्या बाळाच्या मनावर चांगल्या संस्काराची जडणघडण व्हावी याकरिता हा गर्भमंगल संस्कार विधी केला जात असतो। आता बघा, गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाला बाहेरचा आवाज पण ऐकू येतो बरं,
त्या बाळाला म्हणजे मन आहे तर शेवटी आवाज ऐकू येणारच ना. मन आहे त्याला बाहेरचा आवाज ऐकू येतो, त्याला बाहेरचा स्पर्श जाणवतो, त्याला बाहेरचा वातावरणाची जाणीव होते. थंडी आहे, गरमी आहे, ती त्याला सर्व जाणीव होत असते. आणि म्हणून काय, याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी फक्त शरीर नाही आहे तर तिथे मन सुद्धा आहे. म्हणजे जर मनच नसेल तर माणसाला जाणीव होईल का? म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे सगळं काही आहे, पण तिचं जर मन नाही आहे तर त्याची जाणीव माणसाला होऊ शकत नाही. म्हणून तिचं मन आहे म्हणून त्या बाळाला बाहेरच्या आवाजाची जाणीव पण होते, सगळ्या संस्कारांची त्याला जाणीव सुद्धा होते. म्हणून या दरम्यान त्या बाळाच्या मनावर बुद्ध धम्माचा संस्कार पेरला जावा, या माध्यमातून भिक्खू संघाचे त्याला दर्शन व्हावं. भिक्खू संघाच्या माध्यमातून त्या मातेने 2 शब्द धम्माचे ऐकावे, त्या माध्यमातून ते संस्कार त्या बाळाने ग्रहण करावे, हा शुद्ध उद्देश असतो या गर्भमंगल संस्कार विधी मागचा. म्हणजे या अर्थाने आपण त्या बाळाला संस्कार देण्यासाठी, त्या बाळाच्या मानसिक विकासासाठी हा गर्भमंगल संस्कार विधी आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. हा त्यामागचा एक शुद्ध उद्देश आहे. तर आपण इथे पाहतो की मानवी जीवनामध्ये मन हे सर्वोत्तम आहे. कारण भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला एखाद्या गोष्टीमुळे जर दुःख प्राप्त झालं असेल तर त्याला सुद्धा आपलं मनच जबाबदार आहे. जर एखादा व्यक्ती सुखी आहे त्याला सुद्धा आपलं मनच जबाबदार आहे, दुसरं कोणी त्याला रिस्पॉन्सिबल नाही आहे. बुद्धाने हे धम्मपदातल्या पहिल्याच गाथेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. जर एखादा व्यक्ती वाईट मनाने बोलतो किंवा वाईट मनाने कार्य करतो तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते, ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांच्या पायांचा पाठलाग बैलगाडीची चाकं करतात. कोणाच्या पाठीमागे लागतात? दुःख. जो वाईट मनाने बोलतो, जो वाईट मनाने कार्य करतो, दुःख त्याचा कंटिन्यू पाठलाग करत असते, कारण त्याला त्याच्या कर्माचं फळ एक ना एक दिवस भोगावं लागत असते. या उलट जर एखादा व्यक्ती चांगल्या मनाने बोलतो किंवा चांगल्या मनाने कार्य करतो तर भगवान बुद्ध स्पष्ट करतात तर सुख सुद्धा त्याची साथ कधीच सोडत नाही, ज्याप्रमाणे माणसाची साथ कधीच सोडत नाही. बघा, कंटिन्यू आपल्या पायाखाली आपली सावली राहते की नाही. सुख सुद्धा त्याच्या सोबत नेहमी राहते. कोणासोबत? की जो चांगल्या मनाने बोलतो, जो चांगल्या मनाने कार्य करतो. म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये चांगलं मन आणि वाईट मन काय आहे, कोणत्या मनाला चांगलं मन म्हणावं आणि कोणत्या मनाला वाईट मन म्हणावं हे आपल्याला समजलं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी या मनाला आणखी स्पष्ट केलं की चांगलं मन म्हणजे काय आणि वाईट मन म्हणजे काय. तर भगवान बुद्ध म्हणतात की ज्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, दुर्भावना आहे ते म्हणजे वाईट मन. समजलं? मनामध्ये जर कोणाप्रती जर राग आहे, रागयुक्त मन आहे तर ते वाईट मन समजायचं. मनामध्ये कोणाबद्दल द्वेष आहे तर ते वाईट मन समजायचं. कोणाबद्दल दुर्भावना आहे, ईर्ष्या आहे तर त्याला वाईट मन समजायचं. आणि असं जर मन असेल ना तर नक्की ते वाईट मन त्याचं फळ तुम्हाला मिळेल दुःखाच्या स्वरूपामध्ये. या उलट चांगलं मन म्हणजे काय? तर ज्या मनामध्ये प्रेम आहे, ज्या मनामध्ये मैत्री आहे, ज्या मनामध्ये सद्भावना आहे, ज्या मनामध्ये करुणा आहे, तर असं जे मन आहे ते म्हणजे मन चांगलं मन आहे. तर असं जर चांगलं मन असेल तर ते चांगलं मन लगेच तुम्हाला गिफ्ट देईल, ते मन तुम्हाला बक्षीस देईल. काय? तुम्हाला सुख देईल. हे साधं आणि सोपं गणित आहे जीवनाचं. चांगलं मन आणि वाईट मन. म्हणून वाईट मनापासून संयमित राहून किंवा वाईट मनापासून परावृत्त राहून विरत राहून आपल्या मनाला चांगलं बनविण्याचा नेहमी प्रयत्न करावा. हे का महत्वाचं आहे? कारण या मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की मी सुखी झालो पाहिजे. बरोबर आहे की नाही? मला कोणत्या प्रकारे दुःख होऊ नये आणि याकरिता आपण सगळं धडपड करतो ना, आहे की नाही? हे जे आपण जीवनामध्ये जे धडपड करतो कशासाठी? सुखी होण्यासाठीच की नाही का दुःखी होण्यासाठी? मग सुखी व्हायचं असेल तर सुखाचा मूल मंत्र काय आहे हे तर आपण जाणलं पाहिजे. तर भगवान बुद्धांनी सांगितलं बघा की माणसाला जर सुखी व्हायचं असेल तर त्याला त्याला बुद्ध धम्माशिवाय तर उपाय नाहीये. त्याला धम्माचं आचरण करावंच लागेल.
त्याला धम्माच्या मार्गाचं अनुसरण करावंच लागेल. कारण भगवान बुद्धांनी या सद्धम्माचा उपदेश केलेला आहे. त्या सद्धम्मामध्ये कोणता ईश्वरवाद नाहीये, कोणता परमात्मावाद नाहीये, कोणता दैववाद नाहीये, कोणता नशीबवाद नाहीये. या सद्धम्माचा जो केंद्रबिंदू आहे हा फरक समजला पाहिजे. कारण इतर जे काही धर्म आहेत, जे संप्रदाय, इतर संप्रदाय आहेत, त्या इतर धर्मात आणि संप्रदायामध्ये केंद्रबिंदू कोण आहे? ईश्वर, परमात्मा, की त्याने तुम्हाला निर्माण केलं, तेच तुमचं सुखाचं दुःखाचं काय ते ठरवेल. तुमच्या हातात काही नाहीये, तेच ठरवणार आहे. भगवान बुद्ध याच्या विरुद्ध सांगतात की नाही, बुद्धाने उपदेशिलेल्या सद्धम्माचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे माणूस आणि माणसाचं मन. परमात्मा, ईश्वर, दैव, नशीब हे नाही सांगितलं बुद्धानं. या उलट फक्त माणूस आणि माणसाचं मन याला केंद्रभूत ठेवूनच भगवान बुद्धांनी त्यांच्या सद्धम्माचा उपदेश केलेला आहे, धम्माचा उपदेश केलेला आहे. मग धम्माची व्याख्या निरनिराळी व्याख्या आहे. धम्म जो आहे म्हणजे ज्याचं आचरण तुम्हाला करायचं आहे, जे बुद्धाने सांगितलेलं आहे धम्म, ज्याचं आचरण तुम्हाला करायचं आहे, तर त्या धम्माला स्पष्ट करताना अनेक ठिकाणी भगवान बुद्धाने अनेक प्रकारचे तत्व सांगितले, अनेक प्रकारे उपदेश केलेले आहेत. की जसं काया, वाचा, मना आणि चांगली कर्म करणे म्हणजे धम्म आहे, बरोबर आहे. सदाचाराचं पालन करणे म्हणजे धम्म आहे. शील पालन करणे म्हणजे धम्म आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी धम्मामध्ये अंतर्भूत आहेत. एका उपदेशामध्ये भगवान बुद्धांनी धम्माला अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने स्पष्ट केलेला आहे. धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे काय असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर दोन तत्व आहेत की जे धम्मामध्ये अत्यंत महत्वाची आहेत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे, तुमच्याकडे असेल तो ग्रंथ कदाचित, हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सुद्धा धम्म म्हणजे काय या चॅप्टर मध्ये अत्यंत साध्या सोप्या पद्धती सांगितलेला आहे. की धम्म म्हणजे काय, धम्म म्हणजे करुणा आणि मैत्री. करुणा आणि मैत्री हाच खरा धम्म आहे. करुणा आणि मैत्री. जसं आपण बघा मुलींची नावं ठेवतो ना, काही काही मुलींची नावं असतात, करुणा असतात की नाही, मैत्री पण नावं असतात, मैत्री पण नावं असतात, असं आपल्या घरात मुला मुलींची आपण नावं ठेवतो. बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे आणि बुद्ध सुद्धा त्यांच्या एका उपदेशामध्ये सुस्पष्ट करतात, धम्म म्हणजे काय, करुणा आणि मैत्री हाच धम्म आहे. करुणा आणि मैत्री याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाहीये. तर करुणा आणि मैत्री हे दोन तत्व आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजली पाहिजे की काय आहे करुणा, काय आहे मैत्री. मुलींची तर आपण नावं ठेवतो पण त्याचा सुस्पष्ट अर्थ माहित नाही आपल्याला, त्याच्यातला मतितार्थ माहित नाहीये की करुणा म्हणजे काय आणि मैत्री म्हणजे काय, आणि त्या करुणा आणि मैत्रीचं आपल्या जीवनामध्ये काय महत्वाचं स्थान आहे हे समजलं पाहिजे. तर बघा भगवान बुद्धांनी किती स्पष्ट सांगितलं की करुणा हा खरा धम्म आहे, मैत्री हा खरा धम्म आहे. तर करुणा आणि मैत्री हे दोन तत्व आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावी. काय आहे करुणा, तर बघा एक उदाहरण तुम्हाला सांगतो. करुणा म्हणजे काय, करुणा याचा अर्थ म्हणजे व्यावहारिक अर्थ सांगतो. व्यावहारिक अर्थ होतो करुणा या शब्दाचा, जेव्हा कधी तुम्ही एखाद्या दुःखी माणसाला पाहता, एखाद्या दुःखी माणसाला पाहता, शोकित माणसाला पाहता, रोगी माणसाला पाहता, तेव्हा तेव्हा तुमचं मन कंपित झालं पाहिजे, तुमचं मन व्हायब्रेट झालं पाहिजे. आपण म्हणतो की नाही हळहळ उत्पन्न करणे म्हणतो, इकडचे शब्द प्रयोग मनावर खूप हळहळ उत्पन्न होते म्हणतो की नाही. कशा संदर्भात, की अरे अरे तो माणूस किती दुखी आहे बिचारा, त्याचं दुःख दूर झालं पाहिजे. अरे अरे तो माणूस किती शोक करतोय, त्याचा शोक नष्ट झाला पाहिजे. अरे अरे हा माणूस किती आजारी आहे, अरे याचा आजार नष्ट झाला पाहिजे. असं मनामध्ये उत्पन्न होते ना, ही जी भावना उत्पन्न होते ना, ही इमोशन्स येतात, ही जी भावना आहे याला म्हणतात करुणा. समजलं, साधा सोपा अर्थ आहे, याला म्हणतात करुणा. पण सोपं नाहीये तेवढं. आपल्याला जसं वाटते ना ही तत्व, ही व्याख्या किती सोपी आहे, पण ती करुणा उत्पन्न होणं तेवढं सोपं नाही आहे. कारण ही करुणा जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते ना त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होते. बघा बरं भगवान बुद्ध मनातल्या मनामध्ये असा जेव्हा बुद्धत्व प्राप्त केलं भगवान बुद्धांनी,
तर जस्ट विचार करतात भगवान बुद्ध की मी जो धम्म शोधलेला आहे त्याचा उपदेश करावा की करू नये, हा विषाद योग म्हणजे द्विधा मानसिकता, द्वंद्व मानसिकता उत्पन्न झाली. हा उपदेश करावा की करू नये, करावा की करू नये. तर मग एक मन म्हणजे एक विचाराला की करायचा आणि एक मन म्हणते नाही करायचा. तर त्या प्रसंग म्हणजे त्यावेळेस म्हणजे भगवान बुद्ध एक कटाक्ष टाकतात या जनतेकडे आणि पाहतात, अरे हे लोक दुखी आहेत बिचारे, कशामुळे? अज्ञानामुळं. अरे हे लोक दुःख करतात, कशामुळं? अज्ञानामुळं. अरे यांचं दुःख नष्ट झालं पाहिजे, यांचं हे जे अज्ञान आहे जीवनाबद्दलचं, हे जीवनाबद्दलचं अज्ञान नष्ट झालं पाहिजे. अशी अपार करुणा उत्पन्न झाली भगवान बुद्धांच्या मनामध्ये. कोणाबद्दल? या मानव जातीबद्दल. कारण मानवजात जे म्हणजे त्या जे मनुष्य जे आहे हा अज्ञानामध्ये फसलेला आहे. जीवनाचं सत्य माहित नाहीये, दुःख माहित नाही, दुःखाचे कारण माहित नाही, दुःखाचा निरोध कसा करावा तेही माहिती नाही, तो निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे ते सुद्धा माहिती नाही आहे. अरे हे मानवजात अज्ञानी आहे, हा जो मनुष्य आहे हा अज्ञानी आहे, याचं अज्ञान दूर झालं पाहिजे. तर अशी अपार करुणा उत्पन्न झाली भगवान बुद्धांच्या मनामध्ये. म्हणून तर आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक म्हणतो ना. यामुळेच म्हणतो अपार करुणा, अमर्याद करुणा उत्पन्न केली. या करुणा भावनेमुळेच तर भगवान बुद्ध गया ते सारनाथ पर्यंत 250 किलोमीटरचा प्रवास पायीच प्रवास करतात. सांगण्यासाठी नाही, करुणा खरंच जर करुणा असेल ना, माणूस दिल्ली पर्यंत जाऊ दे पायी जातो. करुणा असेल तर बिलकुल थकत नाही. फक्त करुणा उत्पन्न झाली पाहिजे. एखाद्या आजारी माणसाबद्दल तुमच्या मनात जर करुणा उत्पन्न झाली तर बघा कधीच तुम्हाला असं ते आजार त्याचा आजार पण बघून चिची चिची असं कधी करणार नाही तुम्ही. काही मुली नर्सिंगचा कोर्स करतात ना, नर्सिंग. तुमच्याही परिवारात कोणी असतील मुली नर्सिंगचा कोर्स करणार आहे की नाही? एका परिवारामध्ये आम्ही गेलो, त्या मुलीने तिची मुलगी आहे ती नर्सिंगचा BSc नर्सिंग करत होती. विचारपूस करणं आमची सवय, काय करते बेटा, कसं काय करणार पुढं? पण त्याची मी BSc नर्सिंग करते म्हणे, 2nd इयर. म्हटलं वा, व्हेरी गुड. नर्सिंग म्हणजे काय? रोग्यांची सेवा करणे ना. पूजेला बसलो आम्ही, ती पण बसली. तेवढ्यामध्ये तिची आजी आली. त्या आजीला ते कफचा आजार होता. बसून ती आजी कफ तिला येत होता, ती म्हणजे खोकलत होती, उठून पुन्हा बाथरूमला जात होती. तर ही चिडली तिच्यावर. कोण? नर्सिंग करणार. अशी चिडली की नाही, हे म्हातारे तुला समजत नाही का, इथं येऊन घाण करत आहे, तिकडे जाय, म्हणजे अशी ओरडली. आम्ही मनातल्या मनात विचार केला, ही मुलगी BSc नर्सिंग करत आहे, BSc म्हणजे रोग्यांची सेवा करायचं आहे, तर BSc नर्सिंग करत आहे आणि घरीच बघा एक रोगी व्यक्ती आहे, तर रोगी व्यक्तीबद्दल तिचे बिहेवियर कसं असलं पाहिजे? ही जर आपल्याच घरातल्या आपल्या आजीबद्दल जर असं बिहेवियर आहे तर दवाखान्यामध्ये कशी करेल बरं ही? एखादा रोगी जरा तिकडे मी करत नाही, चिची असं करेल ना. ते फक्त एक BSc नर्सिंगचं प्रमाणपत्र मिळून कोणी नर्सिंग करू शकत नाही. करुणा असली पाहिजे रोग्यांबद्दल. रोग्यांबद्दल करुणा असेल तर तुम्ही कराल ना. घरात जर आई वडील म्हातारे असतील, आजारी असतील, पण तुमच्या मनात करुणाच नाही आई वडिलांबद्दल, तर तुम्ही आई वडिलांची सेवा कराल का? हो, कराल का सेवा? करुणा नाही, आईबद्दल करुणा नाही, पित्याबद्दल करुणा नाही, कसं कराल? समजा पती पत्नी आहे, पत्नी आजारी पडली तर पतीच्या मनात पत्नीबद्दल करुणा उत्पन्न झाली पाहिजे. पतीने पत्नीची सेवा केली पाहिजे. तर पती मी कशाला सेवा करू, मी तर माणूस, मी तर पुरुष आहे, पुरुष सेवा करत, असं जर केलं तर कसं होईल बरं? पतीने सुद्धा पत्नीची सेवा करावी इतका करुणा भाव असावा, आणि पत्नीने सुद्धा तेवढाच करुणा भाव ठेवून पतीची सुद्धा सेवा करावी रोगी आजारपणामध्ये. यासाठी करुणा आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर बघा किती मोठा आदर्श आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जर असा विचार केला असता, मला काय करायचं या समाजाचं, मी आज बॅरिस्टर आहे, MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, मला राहायला फ्लॅट आहे, म्हणजे सरकारी बंगलो आहे मला दिल्लीमध्ये, टाय कोट सूट बुटामध्ये मी राहतो. आता माझ्याकडे संपत्ती सुद्धा आलेली आहे. मला काय करायचं आहे लोकांचं? हे लोक जन्मतात, खालच्या जातीमध्ये दुःख करतात, मरतात, ते त्यांचे कर्म आहेत, मला काय करायचं? असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता तर हो, सांगा बरं, मला काय करायचं लोकांचं? असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता तर बाबासाहेब झाले असते का? झाले असते?
बाबासाहेबांच्या मनात अशी म्हणजे करुणा उत्पन्न झाली. करुणा मूर्ती होते. बाबासाहेबांनी आपल्या समाजात करुणा उत्पन्न केली आणि आपल्याबद्दलच नाही तर या भारत वर्षाबद्दल करुणा उत्पन्न केली. सर्वांचं भले केले ना, आपला उद्धार केला, आपले उद्धारकर्ते झाले. ही करुणा आहे. अपार करुणा उत्पन्न केली आपल्या लोकांप्रती आणि संपूर्ण जीवनच आपल्या लोकांच्या उद्धार करण्यासाठी व्यतीत केलं. बघा, आपल्या सर्वांचा उद्धार केला. एवढंच काय, ह्या करुणा भावनेमुळे बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. किती वयाच्या किती वर्षी? 60व्या वर्षी. बघा, वयाच्या 60, जेव्हा लोक रिटायर होतात ना, तेव्हा बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं. कशामुळे लिहिलं बरं? ते जे बल होतं ना, बल कोणतं बल होतं? ते करुणा बल होतं. की हा माझा भारत आहे, माझ्या भारतीय लोकांचं कल्याण झालं पाहिजे, माझ्या समाजाचं कल्याण झालं पाहिजे, ही करुणा होती. बघा, ही करुणा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. तर धम्म म्हणजे काय? करुणा. करुणा हाच खरा धम्म आहे. तर आपण आपल्या परिवाराप्रती नेहमी करुणा भाव ठेवा. एकमेकांप्रती नेहमी करुणेचा भाव उत्पन्न करा. कधी छीछी करू नका, कधी इग्नोर करू नका. जर आपल्या परिवारात कोणी आजारी असतील त्यांच्याप्रती करुणाभाव उत्पन्न करा. जर आपल्या परिवारामध्ये कोणी दुखी असतील त्यांच्याप्रती करुणा उत्पन्न करा. जर आपल्या परिवारामध्ये कोणी शोकित असतील त्यांच्याप्रती करुणा उत्पन्न करा. समाजाप्रती करुणा भाव ठेवा. कारण करुणा हाच खरा धम्म आहे. करुणा हाच खरा धम्म आहे. तर बांधवांनो, करुणावान बनण्याचा प्रयत्न करा. पती पत्नींनी एकमेकांप्रती करुणा ठेवा. बहीण भाऊ ती असते, एकमेकांप्रती करुणा ठेवा. आईने मुलाप्रती, मुलाने आईप्रती, म्हणजे परिवारातील प्रत्येक सदस्याने एकमेकांप्रती जर करुणा भाव ठेवला ना, कधीच तुमच्या परिवारामध्ये कधी दुःख होणार नाही, कधी कोणता शोक होणार नाही. कारण असा परिवार खूप दुर्मिळ आहे बघा, की जे लोक एकमेकांवर करुणा ठेवतात, एकमेकांची सेवा करतात. तर म्हणून आपल्या परिवारामध्ये करुणा हा धम्म नेहमी असावा. आणखी एक तत्व कोणतं सांगतात भगवान बुद्ध? मैत्री. करुणा समजलं तुम्हाला? करुणा म्हणजे काय? दुसरं तत्व आहे मैत्री. मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्रांबद्दल कल्याणाचा भाव उत्पन्न करणे. म्हणजे जसं भगवान बुद्ध मंगल मैत्री करायला सांगतात, की माझं मंगल होऊ दे, माझं मंगल होऊ दे, माझ्या पतीचं मंगल होऊ दे, माझ्या परिवाराचं मंगल होऊ दे, माझ्या मुलाबाळांचं मंगल होऊ दे, माझ्या शेजाऱ्यांचं मंगल होऊ दे, माझ्या समाजाचं म्हणजे या संपूर्ण मानव जातीचं मंगल होऊ दे. कोणाबद्दल द्वेष नको, कोणाबद्दल म्हणजे दुर्भावना नको. सर्वांबद्दल मंगल मैत्री ठेवा. चांगला म्हणजे सर्वांचं मंगल होऊ द्या. कारण जर आपण आपल्या जीवनामध्ये द्वेष भावना उत्पन्न केली, कोणाबद्दल द्वेष करणे, जर कोणाबद्दल आपण द्वेष भावना उत्पन्न केली, तर भगवान बुद्ध म्हणतात की अशा व्यक्तीच्या जीवनात 4 प्रकारचे लॉस होतात. 4 प्रकारचे लॉस. जर तुम्ही नेहमी द्वेष करणारी लोक असतात त्यांना 4 प्रकारचे लॉस होतात. पहिलं, त्यांचं आयुष्य कमी होते. तुम्ही म्हणाल, हे द्वेष केल्यानं आयुष्य कसं काय कमी होते? तर बघा, द्वेष काय आहे? हा संस्कार आहे ना, मनात उत्पन्न झाला संस्कार आहे. द्वेष उत्पन्न झाला की त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवर होतो, तुमच्या हॉर्मोन्स वरती होतो आणि तुमच्या सेल्स वरती होतो. आपोआप ते सेल कमी होतात, तुमचं आयुष्य कमी होते. कशामुळं? द्वेष केल्यामुळं तुमचं आयुष्य कमी होते. बघा, आयुष्य कमी होते. त्यानंतर तुमचा वर्ण नष्ट होतो. वर्ण म्हणजे काय? चेहऱ्यावरचं सौंदर्य, त्याला वर्ण म्हणतात. बघा, एखाद्या व्यक्तीच्या मनात राग द्वेष उत्पन्न झाला, त्याचा चेहरा बघा कसा लाल बुंद झालेला असतो, आहे की नाही? किती भयंकर दिसतो बघा त्याचा चेहऱ्यावरचं सौंदर्य म्हणजे वर्ण हा पूर्णपणे नष्ट झालेला असतो. कशामुळं? द्वेष आणि राग उत्पन्न केल्यामुळं. त्याच्यानंतर सुख संपून जाते. कारण द्वेष करणारा व्यक्ती कधी सुखी राहू शकत नाही. राग करणारा व्यक्ती कधी सुखी राहू शकत नाही. तुमचं सुख संपलं आणि तुमचं बल सुद्धा नष्ट होऊन जाते. बल म्हणजे कोणतं? शारीरिक आणि मानसिक बल. कारण रागाच्या भरामध्ये माणूस कधी चांगलं कर्म करत नाही, चुकीचंच करतो तो. आपल्या दोन्ही हातानं, या शरीरानं किंवा मनानं नेहमी चुकीचंच कर्म करतो. कशामुळं? त्या रागामुळं, त्या द्वेषामुळं. हे 4 गोष्टी लॉस होतात बघा. आयुष्य, वर्ण, सुख आणि बल, या 4 गोष्टी त्याच्या लॉस होतात. जर कुणाला असं वाटत असेल की माझं आयुष्य वाढलं पाहिजे, माझं सौंदर्य म्हणजे वर्ण वाढला पाहिजे, मला सुख मिळालं पाहिजे आणि मी बलवान झालो पाहिजे, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या बलवान झालो पाहिजे,
तर त्यांनी काय करायचं, त्यांनी आपला द्वेष कमी करायचा आणि द्वेष कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे काय, मैत्री भावना करणे. सर्वांप्रती मैत्री करा, स्वतः प्रती सुद्धा मैत्री करा, इतरांप्रती सुद्धा मैत्री करा. एवढंच काय तर भगवान बुद्ध म्हणतात की आपले जे वैरी आहेत, वैरी असतात ना, काही जीवनामध्ये असतात, 36 चा आकडा असतो बघा, बोलत नाही म्हणतात त्याच्यासोबत, बोलत नाही, नका बोलू, पण मनातल्या मनात का घुसमणत का राहतं त्याच्याबद्दल, मनातल्या मनामध्ये त्याच्याप्रती म्हणजे द्वेष करतात मनातल्या मनात. एखादा व्यक्ती आपला दुश्मन असतो, राहतो कुठं, दिल्लीला, पण आपण मुंबईत राहून त्याच्या दिल्लीत राहणार त्याच्याबद्दल मनातल्या मनात घुसमळत राहतो, द्वेष करतो. मग मला सांगा, त्याच्याप्रती निर्माण केलेला द्वेष, त्या द्वेषामुळे त्याचं काही वाईट होऊ लागलं का? तो तर विचार आपल्या परिवारात सुखाचे 2 घास खातो, सुखाने झोपतो. आपणच इथे बेचैन होतोय, व्याकुळ होतो, अस्वस्थ होतो. म्हणून कोणाबद्दल द्वेष ठेवू नका. वैरी जरी असेल ना, त्याचंही मंगल झालं पाहिजे, त्याचं मंगल होऊ दे, त्याचं कल्याण होऊ दे. बघा, खूप चांगला परिणाम, सुपरिणाम आपल्याला याचा प्राप्त होतो. कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल ईर्ष्या नको, कोणाबद्दल दुर्भावना नको, वाईट भाव नको. मन सदैव सर्वांप्रती मैत्री भावना उत्पन्न करा. मैत्री, काही मुलं मुली असतात ना, काय म्हणतात, माझं फेसबुकवर माझे 5000 फ्रेंड आहे म्हणतात. किती? फेसबुकला 5000 माझे मित्र आहेत म्हणतात. म्हटलं मग तू जेव्हा रडतो तर या 5000 कोणता मित्र येतो? नाही, कोणीच येत नाही. कोण येते मग? आई येते म्हणतात. आई माझे डोळे पुसते. मग सांगा बरं, ते 5000 मित्र ते तुमचे काय कामाचे तुमच्या दुःखामध्ये? शेवटी तुमचे जे खरे मित्र आहेत ते खरे मित्र तुमच्या घरातच आहेत ना. पत्नीचा मित्र कोण? पती. म्हणजे तुम्हाला सुखात दुःखात तेच साथ देतात ना. त्या फेसबुकवरच्या फ्रेंडशिपला काय करता हो? काय करतात त्या फ्रेंडशिपचं? आपलेच म्हणजे आपले मित्र आपल्याच घरामध्ये आहे. पती पत्नीने एकमेकांप्रती मैत्रीभाव ठेवा. आई वडिलांनी एकमेकांप्रती मैत्रीभाव ठेवा. मुला बाळांप्रती मैत्रीभाव ठेवा. हेच तर आपले मित्र परिवार आहे. म्हणजे आपण आपल्या रक्ताचे खरे मित्र सोडतो आणि बिन रक्ताचे ते मृगजळाप्रमाणे ते फेसबुकवरचे, इंस्टाग्रामवरचे माझे 10,000 फॉलोअर्स आहे म्हणतात. अरे फॉलोअर्स काय तुमचा फॉलोअर्स करतात? तुमच्या डान्सला फॉलो करतात, तुमच्या त्या नाटकला, त्या रील्सला फॉलो करतात. फॉलोअर्स बना बुद्धांचे, फॉलोअर्स बना बाबासाहेबांचे. त्याच्यावर त्या इंस्टाग्रामवर, त्या फेसबुकवर, त्याच्यावर जाऊन ते विचित्र नाटकं करून, ड्रामा करून आपले फॉलोअर्स वाढवण्यापेक्षा स्वतः बुद्ध बाबासाहेबांचे फॉलोअर्स बना. हे तुमच्या कल्याणाचं आहे, ते तुमच्या मंगलाचं आहे. आणि आपले खरे मित्र आपल्या घरी आहे. आईला मित्र म्हणा, आपल्या आईला आपला मित्र समजा, आपल्या वडिलांना आपला मित्र समजा, त्यांच्याप्रती मैत्री भावना करा. आपल्या घरात राहणाऱ्या आपल्या जवळच्या नातेवाईकांना आपले मित्र समजा, आपल्या शेजाऱ्यांना आपले मित्र समजा, कारण तेच लोक तुमच्या अडी अडचणीला धावून येतात. बघा, म्हणून आपल्या जीवनामध्ये मैत्री भावना सुद्धा तेवढीच महत्वाची आहे आणि हाच खरा धम्म आहे. तर बांधवांनो, भगवान बुद्धांनी जो उपदेश केला, धम्म म्हणजे काय तर करुणा आणि मैत्री, हाच खरा धम्म आहे आणि हाच धम्म तुमच्या सर्वांच्या कल्याणाचा आहे. बघा, बाबासाहेबांनी सुद्धा स्पष्ट केलं. तुम्ही ते पुस्तक वाचायला पाहिजे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. तुमच्याकडे ते पुस्तक असेलही, त्याच्यामध्ये धम्म म्हणजे काय त्याच्यात सगळं सांगितलं. बघा की धम्म म्हणजे काय, दुसऱ्या चॅप्टर मध्ये, की करुणा आणि मैत्री हाच खरा धम्म आहे आणि याच धम्माचं पालन केल्याने तुमच्या सर्वांचं मंगल होते. बघा, गर्भमंगल संस्कारी विधी आज आपण करत आहोत. तर आईने सुद्धा आपल्या बाळाप्रती करुणा उत्पन्न करावी, आपल्या बाळाप्रती मैत्री उत्पन्न करावी. सहज सकाळी झोपेतून उठल्यानंतर म्हणजे फ्रेश झाल्यानंतर बुद्ध बाबासाहेबांपुढे फुल ठेवा, एखादी मेणबत्ती, एखादी अगरबत्ती लावा आणि फक्त 5 मिनिटं कोणासाठी? तुमच्या बाळासाठी फक्त 5 मिनिटं काढा. शांत बसा, मांडी घालून, पाठीचा कणा सरळ करा, डोळे लावा आणि शांत चित्ताने मंगल मैत्री करा. तुम्ही जर विपश्यना वर करत असाल बघा, त्याच्यामध्ये 10व्या दिवशी मंगल मैत्री शिकवतात, मंगल मैत्री करणं. तर आपण अशी मंगल मैत्री करायची की माझं मंगल होऊ दे, माझं मंगल होऊ दे, माझ्या गर्भातील बाळाचं मंगल होऊ दे, माझ्या गर्भातील बाळाचं मंगल होऊ दे,
माझ्या पतीचं मंगल होऊ दे, माझ्या सासू सासऱ्यांचं, आई वडिलांचं, भावा बहिणींचं, माझ्या परिवाराचं मंगल होऊ दे, दोन्ही परिवाराचं मंगल होऊ दे, माझे जे शेजारी आहेत त्यांचं पण मंगल होऊ दे, माझ्या समाज बांधवांचं मंगल होऊ दे, माझ्या भारत देशवासियांचं या संपूर्ण मानव जातीचं मंगल होऊ दे, अशी मंगल मैत्री करा. बघा खूप चांगला परिणाम होतो बघा. कारण त्या बाळाच्या मनाची नाळ आईच्या मनाच्या नाळेसोबत जुळलेली असते. जसं शरीराची नाळ बाळाच्या नाळीसोबत जुळलेली असते की नाही, त्या नाळेतूनच आईकडून अन्न पाणी त्या बाळाला प्राप्त होते. अगदी त्याप्रमाणे बाळाच्या मनाची नाळ आईच्या मनाच्या संस्कार रूपी नाळीशी जुळलेली असते. आईकडून ते संस्कार त्या बाळाला प्राप्त होत असतात आणि याद्वारे बाळाच्या मनाचा सुद्धा सर्वांगीण विकास होत असतो. तर आपण अशा पद्धतीने तथागतांच्या धम्मातील हे 2 महत्वाची तत्व, करुणा आणि मैत्री, या 2 तत्वाला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं, त्याचं नित्यनियमाने आचरण करावं. परिवारातील प्रत्येकाने एकमेकांप्रती करुणाभाव ठेवा, मैत्रीभाव ठेवा, कारण हाच आपल्या कल्याणाचा मार्ग आहे. मी आजच्या या मंगलमय प्रसंगी पुनश्च एकदा चैताली ताईंप्रती मंगल मैत्री अर्पण करतो, मंगल कामना अर्पण करतो. सोबतच त्यांच्या गर्भातील जे बाळ आहे त्या बाळाप्रती सुद्धा मंगल मैत्री अर्पण करतो. म्हणजे आपल्या परिवाराला अतिशय सुदृढ असं बाळ प्राप्त व्हावं आणि ताईंची प्रसूती सुद्धा सुखपूर्वक व्हावी आणि अतिशय सुंदर सुदृढ असं मानसिक विकसित असलेलं बाळ आपल्या परिवाराला प्राप्त व्हावं आणि परिवार अमित भांगरे यांच्याप्रती सुद्धा मी मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो. आणि वेळेप्रसंग म्हणजे अधिक वेळ न घेता या ठिकाणी अधिक न बोलता पुनश्च एकदा संपूर्ण भांगरे परिवार आणि गायकवाड परिवाराबद्दल मंगल मैत्री अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.